नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकी आणि ऋषिकेश आश्रमात त्या रूममध्ये फाईल शोधत असतात आणि तेवढ्यात अंकुश आतमध्ये येतो. म्हणजे इन्स्पेक्टर अंकुश. तर लगेच त्याला पाहून ऋषिकेश विचारतो की अंकुश तू येते? तर अंकुश म्हणतो की हो, मला अशी माहिती मिळाली होती की या आश्रमात दरोडा पडलेला आहे. तुम्ही इकडे चोरासारखे दोघेजण काय करता असे विचारतो. तेव्हा जानकी आणि ऋषिकेश एकमेकांकडे बघत असतात. त्यानंतर इकडे आजी मात्र ऐश्वर्याला विचारत असते की देवकृपेने आता त्यांना ती फाईल सापडली असणार. तेव्हा ऐश्वर्या मात्र खुश होऊन म्हणते की हो, फाईल तर त्यांना सापडली असणार आणि पोलिसांना ते सापडले असणार. तेव्हा आजी म्हणते की अगं म्हणजे काय? तर ऐश्वर्या म्हणते की आजी, अहो मी तिकडे त्यांच्या मागे पोलीस सुद्धा पाठवलेत. त्या आश्रमाला आता कुलूप होते आणि त्या आश्रमाचे कुलूप तोडून हे लोक आतमध्ये शिरले, म्हणजे पोलीस त्यांना पकडतील आणि लग्नाच्या अगोदरच त्यांची वरात निघणार. आता तर खूप मज्जा येणार. परंतु आजीला मात्र थोडासा धक्का बसल्यासारखा होत असतो. ती फक्त तोंडाला हात लावून उभी असते. त्यानंतर इकडे जानकी अंकुशला म्हणत असते की सिच्युएशनच अशी आली की या पद्धतीने आम्हाला आश्रमात यावे लागले. अंकुश विचारतो की काय काय झाले, काही मॅटर आहे का, काही प्रॉब्लेम? तेव्हा ऋषिकेश सांगतो की अरे अंकुश, गेल्या काही दिवसापासून जानकी आणि मला काही वेगळ्या नंबर्सवरून कॉल येतात, वेगवेगळ्या लोकांकडून. तर अंकुश विचारतो की त्यांचे काय म्हणणे आहे मग? तेव्हा जानकी सांगू लागते की त्यांचे असे म्हणणे आहे की कुटुंबातील एक हादरून टाकणारे खूप मोठे सत्य या आश्रमात दडलेले आहे. म्हणजे या आश्रमातील या ऑफिसमध्ये ऋषिकेशच्या नावाची एक लाल रंगाची फाईल आहे आणि त्या फाईलमध्ये ते सत्य आहे, म्हणून ते शोधण्यासाठी आम्ही दोघे या प्रकारे आलो. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो, आणि ते सत्य नानासाहेबांशी म्हणजे माझ्या वडिलांशी निगडीत आहे आणि ते मुद्दाम माझ्या वडिलांचे नाव खराब करण्याचा प्रयत्न करतात. मग ते सत्य काय आहे हे शोधण्यासाठी आम्ही इकडे आलो. मला कळले की त्याचे उत्तर येथे मिळतील, म्हणून आम्ही दोघे जण इकडे आलो. तर अंकुश म्हणतो की एक मिनिट ऋषिकेश, हे सर्व खूप वेगळे आहे, नीट सांगा, मला काहीच कळत नाही. तेवढ्यात हिम्मत काका दरवाजात येतात आणि मी हे सर्व सांगतो असे म्हणतात. तर ऋषिकेश हिम्मत काकाला पाहून म्हणतो की हिम्मत काका तुम्ही? त्यानंतर इकडे तर घरी सर्वजण जानकी आणि ऋषिकेशची वाटच बघत असतात की नक्की ते न सांगता कुठे गेले असतील. आजी आणि ऐश्वर्या मात्र एकमेकीकडे पाहत असतात. सारंग त्यांना फोन लावण्याचा प्रयत्न करतो, परंतु तो फोन काही ते घेत नसतात. त्यानंतर गुलाबदादा धावतच येतात आणि सुमित्राला म्हणतात की आई, आम्ही सर्वत्र त्यांना पाहिले परंतु ते कुठेही नाहीत. तर सुमित्रा ही आणखीनच टेन्शनमध्ये येते आणि त्यांची काळजी करत असते. हिम्मत काका इकडे आतमध्ये येतात आणि ऋषिकेश जानकीला म्हणतात की तुमच्या मनात नेमकं काय आहे हे मला माहिती नाही, पण आपल्याला कोणीतरी मिसगाळी करतं हे मात्र नक्की. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की एक मिनिट हिम्मत काका, काही कोणीतरी वेगळं म्हणजे? तेव्हा हिम्मत काका म्हणतात की हो, मला सुद्धा कोणीतरी फोनवरून वेगळे सांगण्याचा प्रयत्न केला, म्हणजे नानासाहेब आणि माझ्यामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न कोणीतरी करतात. आणि अंकुशला म्हणतात इन्स्पेक्टर साहेब, ऋषिकेश आणि जानकी हे नानासाहेबांची मुलं असल्यामुळे त्यांचा या आश्रमाशी खूप जिव्हाळ्याचा संबंध आहे, मग ते आश्रमात केव्हाही येऊ शकतात. तेव्हा अंकुश म्हणतो की हो, एक मिनिट, परंतु त्यांना जी हवी असलेली माहिती ते कसेही तुमच्याकडून घेऊ शकले असते, त्यांना अशी कुलूप तोडण्याची गरज नव्हती. तसेही ऋषिकेश आणि जानकी यांना मी पर्सनली ओळखतो, कारण ते दोघेही रिस्पेक्टेबल व्यक्ती आहेत. तेव्हा हिम्मत काका म्हणतात की हो, पण कुलूप त्यांनी माझ्या आश्रमाच्या ऑफिसचे तोडले, त्यामुळे यांच्याविषयी माझी कोणतीही तक्रार नाही. मग माझं हे स्टेटमेंट पुरेसं आहे ना तुम्हाला? तेव्हा अंकुश म्हणतो की ठीक आहे, माझी हरकत नाही. आणि ऋषिकेश, जानकी, हिम्मत काका, तुम्हाला त्या वेगळ्या नंबर्सवरून जे कॉल आलेत ते नंबर्स आणि ज्या तारखेला तुम्हाला त्या नंबर्सवरून फोन करण्यात आले ती वेळ आणि तारीख तुम्हाला जर आठवत असेल तर ते सर्व मला सविस्तर सांगा आणि मेसेजवर पाठवा. या सगळ्या मागे कोण आहे याचा शोध घेणे तर खूप महत्त्वाचेच आहे आणि ते मी लवकरात लवकर शोधेन. तेव्हा ऋषिकेश हो म्हणतो. तर अंकुश त्यांना म्हणतो की ऋषिकेश आणि जानकी, तुम्ही दोघेही टेन्शन घेऊ नका. तर ऋषिकेश म्हणतो की हो, आणि अंकुश आपण थोड्याशा फॉर्ड सिच्युएशनमध्ये भेटतो, पण आता भेटलोच आहे तर येथेच तुला निमंत्रण देतो. ॲक्च्युली लग्नाच्या 10व्या वाढदिवसाच्या निमित्त आम्ही पुन्हा लग्न करतोय. तेव्हा अंकुश म्हणतो की अरे वा, इंटरेस्टिंग, आणि कॉंग्रॅच्युलेशन सुद्धा बोलतो. तेव्हा जानकी थँक्यू बोलते. तर ऋषिकेश म्हणतो की आज आमची हळद आहे खरं तर अंकुश म्हणतो की काय, आज तुमची हळद झाली आणि तुम्ही दोघे जण असे बाहेर आलात? तेव्हा ऋषिकेश आपल्या खिशातून सुरी काढतो आणि शास्त्राप्रमाणे शस्त्र बाहेर घेऊन पडलो ती सुरी दाखवतो. अंकुशला तर खूप गोड हसू येते आणि जानकी यांना सुद्धा. ऋषिकेश म्हणतो की अंकुश, लग्नाला नक्की यायचे,
तर जानकी म्हणते की हो, आबोलीला सुद्धा घेऊन या. तेव्हा अंकुश म्हणतो की थँक्यू, प्रयत्न तर नक्की करेल. आणि ऋषिकेश, इतर वेळी कधीही मदत लागली तर तू एनी टाइम कधीही कॉल करू शकतो. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की थँक्यू सो मच अंकुश, तू आम्हाला या विचित्र सिच्युएशन मधून बाहेर काढले. तर जानकी म्हणते की हो ना, खरंच थँक्यू. तर अंकुश म्हणतो की थँक्यू मला नाही तर हिम्मत काकांना म्हणा. ते जर वेळेत आले नसते तर तू आणि मी दोघेही कायद्याने वागणारो व्यक्ती आहोत. आपण मागे हटलो नसतो काय. आणि एनिवे आता हे सर्व माझ्यावर सोडून द्या आणि तुम्ही दोघांनी मस्त लग्न एन्जॉय करा. आणि अंकुश निघून जातो. त्यानंतर इकडे सुमित्राला तर खूप टेन्शन येते. ती नानांना म्हणते की ऋषिकेश आणि जानकी न सांगता बाहेर निघून गेलेत. त्यांच्या अंगाला हळद लागली आहे हे त्यांच्या का लक्षात येऊ नये. त्यांची खरंच खूप काळजी वाटते. सारंग जानकीला फोन लावत असतो परंतु तिचा फोन काही लागत नसतो. म्हणून तो ऋषिकेशच्या मोबाईलला कॉल करायला घेतो. परंतु हा ऋषिकेशचा फोन ओवीकडे असतो आणि तो तेथेच वाजतो. ओवी धावतच येते आणि अरे काका, तू बाबांच्या मोबाईलवर का कॉल करतो, त्यांचा फोन तर माझ्याकडे आहे. तेव्हा सारंग म्हणतो की आता घ्या, म्हणजे दादानी फोन सुद्धा घरी ठेवला, मग यांना कसे शोधायचे. तेव्हा सर्वांना आणखीन टेन्शन येते. तर सुमित्रा रडतच विचारते की काय करायचे हो आता. तेव्हा नाना तिला शांत राहायला सांगतात. तर सारंग हा पुन्हा फोन करत असतो. त्यानंतर इकडे हिम्मत काका ऋषिकेशला विचारतात की अरे ऋषिकेश, हा सर्व काय प्रकार आहे, तुम्हाला काय हवं होतं ते मला सांगायचे. बरं झालंय की इन्स्पेक्टर अंकुश हे चांगले माणूस होते, ते आपल्याला ओळखतात म्हणून सर्व काही प्रकरण हे हाताळले आणि सर्व व्यवस्थित पार पडले. तर ऋषिकेश म्हणतो की हिम्मत काका हे पा, ते सर्व बाजूला ठेवा, मी काय सांगतो. नाना आणि कुणाबाईचे काही संबंध होते का. तेव्हा हिम्मत काकांना तर धक्काच बसतो आणि ते जोराने ऋषिकेशवर ओरडतात. अरे ऋषिकेश, काय बोलतोस तू हे सर्व. आपल्या वडिलांबद्दल बोलताना तुला काहीच कसे वाटत नाही आणि कशाच्या आधारावर तू हे सर्व बोलतो. आणि जानकी, तू सुद्धा हे सर्व मुकाट्याने ऐकून घेते. जानकी म्हणते की काका नाही हो, तसा गैरसमज सुद्धा तुम्ही करून घेऊ नका, आम्हाला तसे म्हणायचे नव्हते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की नाही काका, अशा पद्धतीची कल्पना माझ्या डोक्यात सुद्धा नाही येऊ शकत. जानकीला काही गोष्टी कळाल्या, काही गोष्टींचे क्ल्यू मिळाले म्हणून खरे काय ते जाणून घेण्यासाठी आम्ही येथे आलो. आणि सगळ्या गोष्टीची खात्री पटत नाही, मग तुम्हाला काही विचारणे, नानांना काही विचारणे हे बरोबर वाटत नाही. तेव्हा जानकी सांगू लागते की हिम्मत काका, आम्हाला जेव्हा ते वेगळ्या नंबर्सवरून कॉल यायला लागले तेव्हा जानकी आणि ऋषिकेश झालेल्या सर्व प्रकार हे हिम्मत काकांना सांगतात. ऋषिकेश म्हणतो की हो काका, आणि या सर्व गोष्टी खूप विचित्र आहे म्हणूनच आम्ही त्याबद्दल कुणालाच काही सांगितले नाही. आणि येथे अशा प्रकारे कपाटातील फाईल मध्ये कुठले असे सत्य आहे ते बघण्यासाठी आलो. आणि शिवाय मी आश्रमात जेव्हा मागच्या वेळेस आले होते तेव्हा तुमच्या खोलीत मी नानांचा आणि नानांबरोबर एका परक्या स्त्रीचा फोटो बघितला, म्हणून आम्हाला जरा जास्त संशय आला. ते ऐकून तर हिम्मत काकांना धक्काच बसतो. ते काही बोलत नाही. तर ऋषिकेश म्हणतो की काका काहीतरी बोला, सांगा आम्हाला काय आहे ते. आणि हिम्मत काका म्हणतात की ठीक आहे, ती फाईल बघून जर तुमच्या मनाचे समाधान होणार असेल तर नक्की बघा. मग इकडे तर सुमित्रा खूप काळजीत असते. देवघरात येऊन ते देवाजवळ प्रार्थना करते की देवा, अरे किती मी प्रार्थना केली की हे लग्न निर्विघ्नपणे पार पडून दे, तरी सुद्धा आज हळदीच्या अंगाने ऋषिकेश आणि जानकी ह्या सारखी जबाबदार मुलं घरात कुणाला न सांगता रात्रीच्या वेळी बाहेर गेलेत. त्यांची काळजी वाटते की त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचे संकट नको यायला, नाही तर आम्ही काय करायचे. त्यानंतर इकडे हिम्मत काका ती फाईल ऋषिकेशच्या हातात देतात. तेव्हा ऋषिकेश ती फाईल उचकतो आणि त्यात पाहतो तर त्यात फक्त हिशोबाचे कागद असतात. तेव्हा तो जानकीला म्हणतो की जानकी, या तर फक्त हिशोबाचे कागद आहेत. तेव्हा हिम्मत काका म्हणतात की हो, नानासाहेबांनी दरवेळी या आश्रमाला खूप मदत केली आणि त्याचा हा जमा खर्च आहे, मग यापेक्षा तुम्हाला काही वेगळे अपेक्षित होते का. तेव्हा जानकी म्हणते की नाही, पण एक प्रश्न विचारायचा होता, या पार्वतीबाई कोण आहेत. हिम्मत काका तर थोडा वेळ शांतच बसतात. तर जानकी त्यांना पुन्हा विचारते. तर हिम्मत काका सांगतात की पार्वती माझी बहीण होती, तिच्याच नावाने हा आश्रम आहे. तर जानकी म्हणते की मग तुमच्या घरात जो फोटो आहे त्या फोटोमध्ये नानासोबत त्या बाई आहेत, मग त्या पार्वतीबाईच आहेत ना. तेव्हा हिम्मत काका म्हणतात की काय फोटो, आणि या तुम्हाला दाखवतो. रूम मध्ये येतात तर तेथे नाना आणि सुमित्रा यांचा फोटो असतो. तर ते पाहून जानकीला तर धक्काच बसतो. जानकी म्हणते की हा फोटो तर नाना आणि आईंचा आहे, कारण हिम्मत काकांनी तो फोटो बदलवलेला असतो. जानकी म्हणते की असे कसे, जेव्हा मी फोटो पाहिला होता तेव्हा फोटोमध्ये नानांबरोबर दुसरे कोणीतरी होते. तेव्हा हिम्मत काका म्हणतात की काहीतरी काय, गेली 40 वर्षापासून हा फोटो येतेच आहे.
आहे. नानासाहेब आणि सुमित्राताईंच्या प्रेमापोटी, त्यांच्या कृतज्ञतेच्या पोटी. तेव्हा जानकी म्हणते की नाही, असे कसे शक्य आहे आणि मी सुमित्रा आईंचा फोटो ओळखू शकत नाही, हे शक्यच नाही. मी हे विसरू शकत नाही. फोटोमध्ये नानांबरोबर दुसरी कोणीतरी बाई होती. तेव्हा हिम्मत काका गडबडतात आणि नानांबरोबर दुसरी कोणी बाई कशी असू शकन असे पुन्हा ते जानकीला म्हणतात. आणि हे बघ जानकी, जेमतेम तू 5 मिनिट येथे आली होती आणि ओझरताने पाहताने असे होऊ शकते. पण जानकी मात्र काही विश्वास ठेवत नाही. ती इकडे तिकडे शोधत असते. तर हिम्मत काका आणखीन घाबरतात आणि जानकीला म्हणतात की जानकी, तू माझ्यावर अविश्वास दाखवते का? जानकी म्हणते की काका तसे नाही. आणि तेवढ्यात ऋषिकेश म्हणतो की मला असे वाटते की मुद्दामून त्यावेळी फोटो कोणीतरी वेगळा लावला होता. जानकी, आपल्याला जसे फेक फोन कॉल्स येतात, निनावी नंबरवरून मेसेज येत होते, अगदी तसेच असेल. तेव्हा हिम्मत काका म्हणतात की हो, आपल्याला कोणीतरी नानांच्या विरोधात भडकवण्यासाठी हे मुद्दामून कोणीतरी काहीतरी करतात. त्या व्यक्तीला आपण शोधले पाहिजे. आणि मला काय वाटते की तुम्ही त्या भानगडीत पडूच नका, कोणाच्या बोलण्याकडे लक्षच देऊ नका. कोणीतरी ही भेकड व्यक्ती निनावी उद्योग करत आहे. तुम्ही याकडे दुर्लक्ष करा आणि परत जर तुम्हाला तो फोन कॉल आला तर तुम्ही त्या व्यक्तीला म्हणा, सरळ तू समोर येऊन बोल. ऋषिकेश म्हणतो की हो काका, तुम्ही अगदी बरोबर बोलतात. आणि काका म्हणतात की आज तुमच्या घरामध्ये शुभ कार्य आहेत. नानासाहेब आणि सुमित्राताई आनंदात असतील आणि हा विषय काढून तुम्ही त्यांना आणखीन दुःखात लोटू नका. तेव्हा ऋषिकेश ती फाईल हिम्मत काकांच्या हातात देतात. तर हिम्मत काका म्हणतात की आज तुमच्या घरात कार्य असून हळदीच्या अंगाने तुम्ही बाहेर पडलात तर घरात सर्वत्र गोंधळ झाला असेल, सर्वजण टेन्शन मध्ये असतील. हे बघा, मी तुमच्या सोबत येतो, सर्वजण काळजीत असतील, मग त्यामुळे काहीतरी सबब सांगावी लागेल. तेव्हा हिम्मत काका आतमध्ये जातात आणि जानकीची मात्र काही शंका दूर होत नाही. ती त्या फोटोकडेच पाहत असते आणि त्या फोटोमध्ये तिला जेव्हा ती आल्यानंतर तिला त्या फोटोमध्ये पार्वती दिसल्याची तिला क्षणाची आठवण होते. तेव्हा ऋषिकेश तिच्या खांद्यावर हात ठेवतो आणि तिला आधार देतो. आणि हिम्मत काका बॅग घेऊन म्हणतात की चला आता आपण निघायचे का, म्हणून सर्वजण घरी यायला निघतात. इकडे घरी सर्वजण टेन्शन मध्ये असतात. सुमित्राच्या डोळ्यात तर पाणीच येत असते. तिला त्यांची खूप काळजी वाटत असते. तर सारंग हा फक्त फोन लावण्याचा प्रयत्न करत असतो. सर्वजण ऋषिकेश आणि जानकीची वाट बघत असतात. तेवढ्यात ऋषिकेश, जानकी आणि हिम्मत काका येतात. तर ऋषिकेश आई असे म्हणतो तर सर्वजण त्यांच्याकडे पाहतच असतात. तेव्हा सर्वांच्या जीवात जीव येतो. सुमित्रा लगेच म्हणते की अरे ऋषिकेश, जानकी, हा सर्व काय प्रकार आहे? अरे तुमच्या अंगाला हळद लागली, बजावून सांगितले होते की रात्रीच्या वेळीस कुठेही बाहेर जाऊ नका आणि गेलात तर गेला आणि कुणाला न सांगता गेलात. तेव्हा हिम्मत काका सुमित्राला म्हणतात की ताई तुम्ही शांत व्हा, तुमचे बरोबर आहे, पण त्यांची काही चूक नाही. मीच त्यांना बोलावून घेतले होते आमच्या आश्रमातील मुलांना खाऊ आणि खेळणी वाटण्यासाठी. तेव्हा आजी लगेच म्हणते की एवढ्या रात्री? तेव्हा काका मुद्दाम खोटं सांगतात की मुलांना पावसाळी सहलीला गेले होते, येण्यासाठी त्यांना उशीर झाला होता आणि तसा 3 मुलांचा वाढदिवस सुद्धा होता. मुलंही हिरमुसली असती म्हणून मी त्यांना बोलावून घेतले. ऋषिकेश म्हटला होता की मला जमणार नाही, आज हळद आहे, पण नंतर तोच म्हटला मुलांचे मन मोडायला नको म्हणून शास्त्राप्रमाणे मी सुरी घेऊन येतो. आणि ते दोघे सुद्धा आलेत. नानांना ते म्हणणे पडते. नाना म्हणतात की हो, त्यांनी जर आपल्याला परवानगी विचारली असती तर आपण त्यांना जाऊन दिले नसते. आणि हिम्मत काका म्हणतात की त्यांच्या वतीने मी तुमची क्षमा मागतो, म्हणून ते त्यांच्या पुढे हात जोडतात आणि माफी मागतात. तर सुमित्रा म्हणते की आओ, पण आम्हाला काळजी तर वाटणारच. नाना म्हणतात की असो, आता जास्त ताणू नका, फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची की कोणी आता बाहेर जायचे नाही. कुणीही लक्षात आले ना तर सुमित्रा म्हणते की चला, जे झाले ते झाले, कार्य आहे घरात, तुम्ही दोघे तर सुखरूप घरी आलात, खरंच भरून पावले. तेव्हा ओमी म्हणते की आई आणि बाबा आता मला सांगितल्याशिवाय कुठेही जायचे नाही. ऋषिकेश म्हणतो की हो बाळा, आणि आई, जाताना मी सुरी घेऊन गेलो होतो, त्यामुळे काळजी करण्याचे काही कारण नाही. तेव्हा सुमित्रा म्हणते की जे झाले ते झाले, जानकी जा, हातपाय धुवून घे आणि देवासमोर साखर ठेव. तेव्हा हिम्मत काका म्हणतात की बरं आता मी निघतो. आणि नानासाहेबांना म्हणतात की मला तुमच्याशी थोडंसं बोलायचे. तेव्हा नाना आणि हिम्मत काका आतमध्ये जातात आणि सर्वजण आपापल्या रूम मध्ये. तर आजी ऐश्वर्याला म्हणते की बॉम्ब फुटला नाही असे वाटते. ऐश्वर्याला तर आणखीन टेन्शन येते आणि तिचा चेहरा अगदी पाहण्यासारखा होतो, म्हणजे तिच्या मनाप्रमाणे जे काही घडायचे असते ते काही घडलेले नसते. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आजी ऐश्वर्याला म्हणते की तू आता काय करणार? तर ऐश्वर्या रागावून म्हणते आता तर मी गप्प बसणार नाही, उद्या संगीत आहे त्यांच्या लाडक्या जानकी आणि ऋषिकेशचे. नाही त्यांच्या आनंदावर मी विरजन घातले तर नावाची ऐश्वर्या नाही मी. तर संगीताच्या कार्यक्रमाच्या दिवशी जानकी आणि ऋषिकेश खूप छान तयार होतात. तर
सारंग सर्वांसमोर अनाऊन्स करून सांगतो की तुम्हाला आणि आम्हाला माहीत नसणारी लव्ह स्टोरी ते सादर करीत आहे. म्हणून जानकी आणि ऋषिकेश मस्त असे नटून थटून येते स्टेजवर येतात आणि एकमेकांच्या गळ्यामध्ये हार घालतात. सर्वजण टाळ्या तर वाजवतात आणि सारंग आणि ऋषिकेश खूप खुश असतात. तर सारंग अनाऊन्स करून सांगत असतो की म्हातारा जानकी आणि म्हातारा ऋषिकेश आणि सारंग ऐश्वर्यापासून सर्वांनी जानकी आणि ऋषिकेशचा पोशाख केलेला असतो आणि सर्वजण खूप छान असे डान्स करत असतात. तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.